कुछ पाने की। तर असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना यावर्षी JEE मेन्स तसं JEE ॲडव्हान्स बद्दल बरेचसे डाऊट्स आहेत आणि डाऊट्स आत्ताच क्लिअर होणं खरंच खूप गरजेचं आहे। विद्यार्थ्यांनो जरा समजून घ्या की यावर्षी JEE मेन्स जी दरवर्षी असते त्याचा पहिला सेशन आता येणार आहे JEE मेन्सचा जानेवारीमध्ये, म्हणजे आता काही महिन्यातच। आणि हे JEE मेन्स जो आहे तो तुम्हाला जर कॉन्फिडंटली क्वालिफाय झाला तर तुम्हाला JEE मेन्सचा सेकंड अटेम्प्ट म्हणजे एप्रिलमध्ये तो द्यावा लागणार नाही। त्याच्यामुळे माझं तुम्हाला सजेशन राहील की JEE मेन्सलाच तुम्ही जानेवारीमध्ये मॅक्झिमम प्रयत्न करा, पण कारण लगेच पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुमची येणार आहे स्टेट बोर्ड एक्झाम। आणि सगळ्यात लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जिकडे दुर्लक्ष होतो JEEच्या विद्यार्थ्यांचं, स्टेट बोर्डला ते खूप हलक्यात घेतात, पण ते हलक्यात घेऊन चालणार नाही। कारण JEEला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 75%, आणि एकदा सांगतो मी 75% PCM नव्हे 75% ॲग्रिगेट जर असेल तरच आपण JEE ॲडव्हान्सला पोहोचू शकतो। भले तुम्हाला JEE मेन्सला 99% जरी असले तरी आपण JEE ॲडव्हान्सपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेणं। फेब्रुवारीचं हे झाल्यावर ज्यांना JEE मेन्सला कॉन्फिडन्स वाटत नाही ते लगेच पुन्हा फेब्रुवारी झाल्यावर एप्रिलमध्ये JEE मेन्स 2चा अटेम्प्ट करणार आहेत, बरोबर। पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे JEE मेन्स 1 मध्येच म्हणजे जानेवारीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित कॉन्फिडंटरित्या जर एक्झाम क्वालिफाय केली तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून साधारण 2 महिने आरामात मिळतात, बरोबर। मार्च, एप्रिल आणि मेचा निम्मा म्हणजे JEE ॲडव्हान्स क्वालिफाय व्हायला खूप वेळ तुम्हाला मिळू शकतो। तुम्ही साधारण कॉम्पिटिशन बघा, अप्लाय करताना जर मागच्या वर्षी डेटा काढला तर 13 लाख साधारणपणे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं, पण JEE ॲडव्हान्स पर्यंत पोहोचले किती? 1 लाख साधारण 80,000। बघा डिफरन्स बघा, मग हे मधले विद्यार्थी गेले कुठं आणि कशामुळं? तर माझं असं 100% याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे की 75% स्टेट बोर्ड याच्यामुळं खूप विद्यार्थी उडतात, आणि उरतात फक्त काही लाखच विद्यार्थी। आता हे मिळाल्यावर पण एवढं सोपं नाही आहे। JEE ॲडव्हान्स झाल्यावर तुम्हाला जेव्हा IIT किंवा NIT कॉलेज मिळणार आहे तेव्हापर्यंत किती विद्यार्थी पोहोचतात? साधारण 54,000 विद्यार्थी पोहोचतात। म्हणजे सुरुवात झाली 13 लाखनं, पोहोचले फक्त काही हजारावर। आणि त्यातनं पण जर आपण जनरल कोट्याचा विचार केला तर साधारणपणे पोहोचतात 18,000च्या आसपास। काय कॉम्पिटिशन आहे बघा। म्हणजे आता येत्या जानेवारीपासून तुम्हाला एक महिना सलग एक्झामचा आहे, तर व्यवस्थित नियोजन नाही केलं, स्टेट बोर्ड ऑफ 75 नाही ॲग्रीगेट केले तर पुढचं सगळे आपली स्वप्न आहे ते धुळीस मिळणार। त्यामुळं JEE इच्छुक विद्यार्थी जे आहेत, JEE ॲडव्हान्स इच्छुक विद्यार्थी आहेत, IIT विद्यार्थी आहेत, त्यांनी आत्तापासूनच त्यांचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे। आणि 75% प्रेझेंटी पण यावर्षीपासून सरकारने कॉलेजमधली कंपल्सरी केलेली आहे, आणि 75% ॲग्रिगेट, या दोन्हीचा इफेक्ट 100% होणार आहे। आणि इथं विद्यार्थ्यांच्या कमी व्हायची शक्यता आहे। त्यामुळं आपली स्वप्न कंटिन्यू करायची असतील, IITs व्हायचं असेल, NITs व्हायचं असेल तर डेफिनेटली याचं प्लॅनिंग आतापासून केलं पाहिजे। आता माहितीच्या सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर तुम्हाला IIT किंवा NIT कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आतापासूनच आपल्याला जानेवारी टू मे महिन्यापर्यंत जो काही वेळ कालावधी राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित स्टडी करून आपलं जे काय एम असेल ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यासाठी कालावधी जो असणार आहे तो जानेवारी टू मे पर्यंत तो शिल्लक राहिलेला आहे।